रामकृष्ण हरी. जय बोधराज. गुरुवर्या डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांची नवनवीन चिंतने ऐकण्याकरिता बोधवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल नोटिफिकेशन म्हणजेच घंटीचे बटन दाबा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद. मानको बोधराज, मानको बोधराज, मानको बोधराज, मानको बोधराज, मानको बोधराज, मानको बोधराज. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः. जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरू मानकोजी चरणी साष्टांग मी घातला. श्री संत मानकोजी महाराजांचं चरित्रचिंतन आपण करीत आहोत आणि हे करत असताना आत्तापर्यंत मानकोजी महाराजांच्या अवतारापासून ते देवलुटीवारीपर्यंतचा इतिहास आपण पाहिला आणि त्याचबरोबर मानकोजी महाराजांच्या या शिष्य परिवारामध्ये भजलिंग महाराज, मल्हारपंत खर्डेकर, लाडू असणारी कळवातीन यांच्यावरही मानकोजी महाराजांची कशी कृपा होती आहे हेही आपण पाहिलं. आणि त्याचबरोबर महाराजांच्या या जीवनचरित्रामध्ये मग गंगूबाईकरिता भगवान श्री पांडुरंग परमात्म्यांनी स्वतः गंगूबाईचं रूप धारण करणं अशी कथा असेल, किंवा रखमाजी पाटलाला चालू कीर्तनामध्ये मेलेले रखमाजी पाटील परंतु त्यांना जिवंत करणं हा महाराजांचा एक अद्भुत चमत्कार असेल. अशा काही कथा आपण पाहून आलो. हसीदासीची दृढभक्तीही आपण काल पाहून आलो. मानकोजी महाराजांच्या संपूर्ण चरित्राचा विचार करत असताना या चरित्रातली एक अद्भुत अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण घटना म्हणजे ते नवनाथांचं दर्शन. खरं तर नाथसंप्रदायाची फार मोठी दीक्षा आणि फार मोठी परंपरा बोधले महाराजांच्या घरामध्ये आजही 350 वर्ष झालं सांभाळली जाते. याचा एक अद्भुत अशा पद्धतीचा इतिहास आहे. एके दिवशी मानकोजी महाराज घरातून निघाले. ते राजोळे नावाच्या वनामध्ये निघाले. आपण सातत्याने राजोळ्याचा उल्लेख करतो पहा. तर त्या राजोळ्याकडे निघत असताना त्यांच्याबरोबर स्वतः यमाजी महाराज होते, भजलिंग महाराज होते, मल्हार बाबा होते, लाडी कळवातीन होती आणि हे सगळेजण त्या राजोळे नावाच्या वनामध्ये आले. राजोळं नावाचं हे जे वन आहे ते धामणगावामध्ये आजही ते राजोळा नावाचा जो भाग आहे तो आहे तिथं. जरी आता तिथली अव्यवस्था दिसत असली तरी परंतु त्या काळातलं वनाचं वर्णन करत असताना मात्र ते वन एक शांत वन म्हणून त्या वनाकडे पाहिलं जातं. सगळीकडे झाडीच झाडी असलेलं ते वन ध्यानाच्या दृष्टीने, योगाच्या दृष्टीने अत्यंत पवित्र अशी जागा म्हणून त्या राजोळे नावाच्या वनाकडे आजही पाहिलं जातं. त्यामुळे अत्यंत शुचिर्भूतता जिथं आजही नोंदविली जाते आहे, जिथं गेल्यानंतर एक अंतःकरणातला पवित्रपणा जाणवतो. काही जागा अशा असतात की त्या जागेमध्ये गेल्यानंतर आपसुकच आपलं मन एका विशिष्ट अशा तत्वाने प्रेरित अशा पद्धतीचं झालेलं होतं. आपण पहा ना, आळंदीमध्ये आपण गेलो, ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. इंद्रायणीच्या काठावर बसल्यानंतरची जी प्रसन्नता आपल्या मनाला लाभते ते अन्य दुसरीकडे कुठेही मोठ्या एखाद्या पर्यटनाच्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा ती प्रसन्नता आपल्या मनाला लाभत नाही. किंवा देहूला गेलो आपण, तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनाचं जे स्थान आहे त्या स्थानाचं दर्शन घेतलं आणि त्या झाडाखाली बसल्याबरोबर एक अंतर्मुख जर झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या जागेमध्ये आजही किती चैतन्य भरलेलं आहे. भंडारा डोंगरावर गेलं की आपण अगदी तासनतास तिथंच बसावं असा हा भंडारा डोंगराचा पवित्र इतिहास आजही आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे काही जागा अशा असतात. मी तर थोडंसं धाडसाने एक वाक्य बोलेन की पर्यटन स्थळामध्ये आपल्या दृष्टीला आनंद मिळेल. काही पर्यटन स्थळं असतात तिथं दृष्टीला आनंद मिळेल, परंतु संतांची जी स्थळं आहेत तिथं मात्र आपल्या मनाला आनंद मिळतो आहे. कोणत्याही संताचं स्थान घ्या तुम्ही, पैठणला जा, गोदावरीच्या काठावर नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, मन अगदी प्रसन्न होऊन जाईल. तेरला आलात, गोरोबा काकांचं दर्शन घेतलं, मन अगदी प्रसन्न होऊन जाईल. अरणला गेला, सावतामाळी महाराजांचं दर्शन झालं, अगदी मनाला सुख, समाधान, शांती लाभेल. अशी स्थानं
त्या संतांच्या आणि भगवंताच्या चरणाने प्रसन्न झालेली ती स्थानं असतात. तसं धामणगावामध्ये तुम्ही आल्यानंतर धामणगावामध्ये राजुळ नावाचा जो काही वनाचा भाग आहे, आजही त्या जागेतली एक अद्भुत शक्ती तो आपल्याला जाणवेल. आजही त्या जागेचं पावित्र्य ग्रामस्थ आणि परिसरातल्या मंडळींनी टिकवून ठेवलेलं आहे. आजही कोणतं दुष्कृत्य त्या जागेमध्ये होत नाही किंवा दुष्कृत्य करून कोणताही मनुष्य त्या जागेमध्ये जाऊ शकत नाही. अशी ती अद्भुत अशा पद्धतीची राजुळ्याची जागा. आणि त्या वनामध्ये एके दिवशी मानकोजी महाराज आपल्या या यमाजी महाराज, भजलिंग बाबा, मल्हार बाबा यांना सगळ्यांना घेऊन जातात. आणि गेल्यानंतर हे सगळे एका कडेला उभा राहिलेले होते. तिथं असलेल्या एका जलाशयामध्ये महाराज पाणी प्राशन करतात आणि त्या जलाशयाच्या काठावर अगदी ध्यानस्थ योगमुद्रा लावून बसलेले होते. आणि तेवढ्यामध्ये एका बाजूने असा जथ्था साधूंचा, जटावेशधारी अशी साधूंचा एक फार मोठा जथ्था येत असलेला दिसून आला. अचानक पद्धतीने हो, काही नाही, कुठून चाहूल नव्हती, काही नाही. आणि महाराज तिथं जावे काय, बसावे काय, आणि एक फार मोठा असा साधूंचा जथ्था तिथून पुढून येतो काय, हे सगळं पाहिल्यानंतर भजलिंग बाबा, यमाजी बाबा हे आश्चर्यचकित झाले. बोधिलीलांबरीमध्ये असं वर्णन आलं आहे, अपार गोसावी जुनाट संत, जटा पिंगट नेत्र धोरणित, तपोतेजी दैदिप्यवंत, आनंदे विचरत अवनीवरी. अनेक संत आणि सगळ्यांच्या मुखामध्ये एक जयघोष आहे. एक फक्कड अशा पद्धतीची ती फकीर साधू दिसत आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, विभूती धारण केलेली आहे, जटा वाढलेली आहेत. आणि असा एक जथ्थाच्या जथ्था दिसून आल्यानंतर कोण आहेत हे कळेना. मानकोजी महाराज उठून उभे राहतात, सर्वांना नमस्कार करतात. कोण आहे हे लक्षात येईना. तेवढ्यामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्मा तिथं प्रगट होतात. आमच्याकडे ओवी फार छान दिलेली आहे बोधलीलांबरीमध्ये. नामे सांगोनी समस्त मज करावे संती पुनीत, तो प्रगटले पंढरीनाथ, धरिला हात बोधल्याचा. हात धरला. सगळ्यांची नावं सांगायची आहे ना, ऐक म्हटलंय. नाम सांगून नमन करिविती, तेची परिसावे शब्द सुमती, मच्छिंद्र गोरक्ष भरतून नृपती, दुसरा जती गोपीचंद, जालिंदर कानिपा गहती, नवनाथ 16 सिद्ध मुनी, अनेक साधू मेळ मिळूनी, स्वइच्छागमनी महासिद्धजी. साक्षात नवनाथ तिथं आहेत. त्याच्यामध्ये मच्छिंद्रनाथ आहेत, गोरक्षनाथ आहेत, गोपीचंद राजा आहे, जालिंदरनाथ आहेत, कानिपनाथ आहेत. हे सगळे नवनाथ तिथं एकत्रित झालेले आहेत. प्रत्येकाची नावं सांगितली. साक्षात विठ्ठल हाती धरून सर्व सिद्धा केले नमन, नाम खून सांगून मनासी मन मिळवी. सगळ्यांना चरणावर मानकोजी महाराजांना सर्व त्या योगीजनांच्या नवनाथांच्या चरणावर घातलं. आणि आपल्या हात मानकोजी महाराजांनी असा हात धरला आणि सगळ्या त्या नवनाथांकडे पाहून स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतात, हा माझे आवडीने मी बोधिले, हा माझे आवडीने मी बोधिले, तेची नाम प्रसिद्ध बोधले, आता तुमचे पायी घातले सर्व निवारले विघ्न याचे. पांडुरंगाने मानकोजी महाराजांचा हात धरावा, सर्व नवनाथांच्या चरणावर मानकोजी महाराजांना घालावं आणि मानकोजी महाराजांबद्दल भगवंतांनी स्वतः सांगावं, हा माझ्या आवडीने मी बोधिले, मी याला बोध केलाय, तेची नाम प्रसिद्ध बोधले, म्हणून हे बोधले आहेत. आणि अशा पद्धतीने नवनाथांची ओळख मानकोजी महाराजांना करून देणं, मानकोजी महाराजांची ओळख नवनाथांना करून देणं, याचा मध्य स्वतः भगवान श्री पांडुरंग परमात्मा साधत आहेत. हे किती अद्भुत आहे. कुठंतरी आहे का हे चरित्र अशा पद्धतीचं? पण हे बोधले महाराजांच्या परंपरेमध्ये हे चरित्र दिसून येत आहे. आणि मग सर्वांच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर प्रत्येक नाथांकडून आशीर्वाद मानकोजी महाराजांना मिळतोय, आशीर्वाद मिळतोय. प्रत्येकाकडून सगळ्यांच्या बरोबर पंक्तीला भोजन प्रसाद होतो. आणि मग जात असताना प्रत्येकाने महाराजांना ज्या वस्तू दिल्या त्या मात्र या परंपरेचे एक वैभव दाखविणाऱ्या वस्तू आहेत. एक 4-5 ओव्या त्या दृष्टीने बोधलीलांबरीमध्ये आलेल्या आहेत. तेही बोधाचा केला आदर,
नाना प्रसाद देती मुनिवर, मच्छिंद्रे भगवे पांघरुनी अंबर झाला अमर तिहिनी लोकी. मेखला देती गोपीचंद, शैली शिंगी जालिंदर प्रबुद्ध, गोरक्ष टोपी दे सुखसंवाद तेने भेदाभेद निरसला. इथं प्रत्येकाने एक एक वस्तू दिली आहे. मच्छिंद्रनाथांनी काय दिलं, गोपीचंदांनी काय दिलं, जालिंदरनाथाने काय दिलं, गोरक्षनाथाने काय दिलं, याची एक यादीच सांगितली आहे. बोधलीलांबरीमध्ये या नवनाथांनी दिलेल्या वस्तूंची नावं सांगत असताना आणि त्या नाथांचं नाव सांगत असताना असा उल्लेख केलेला दिसून येतो. गोपीचंदे दिदली मेखळा. अंगामध्ये जी मेखळा घालायची असते, मी आपल्याला पुढं जोगाचा इतिहास सांगणार आहे. जोग घेण्याकरिता मेखळा असावी लागते. एक विशिष्ट अशा पद्धतीचं वस्त्र आहे मेखळा. जसं इकडं कीर्तनाला अंगरका हे कीर्तनकाराचं एक वैभव आहे, तसं नाथसंप्रदायामध्ये परिधान केलेली मेखळा ही त्या नाथसंप्रदायाचं वैभव आहे. ही गोपीचंदांनी दिलेली मेखळा बोधले महाराज परंपरेमध्ये आजही त्या मेखळेची पूजा केली जाते. गोपीचंदे दिदली मेखळा, मच्छिंद्रे सांगे भगवी पंत सोहळा. मच्छिंद्रनाथांनी भगव दिलेला आहे. गोरक्षे टोपी दिली चितकळा, ज्ञानकळा निजनिजी. गोरक्षनाथांनी जोग घेताना जी डोक्यावर टोपी असते, तर ती टोपी कोणी दिली? गोरक्षनाथांनी. माणकोजी महाराजांना मेखळा दिली ती गोपीचंदांनी दिली. भगववस्त्र दिलं ते मच्छिंद्रनाथांनी दिलं. डोक्यावरची टोपी दिली ती गोरक्षनाथांनी दिली. शैली म्हणून एक प्रकार असतो पहा. नाथसंप्रदायातल्या मंडळींना हे सगळे शब्द माहीत आहेत. तर जी शैली आहे ती कोणी दिली? शैली देती तुझं जालिंदरनाथांनी दिली ती शैली. शिंगी एक आहे, ती शिंगी कुणी दिली? शिंगी कानिपण सुंदर, कानिपनाथांनी जी दिली ती शिंगी दिली. आणि मग समस्ती दिदलेवर तो चमत्कार करावा. आणि म्हणून या सगळ्या वस्तू या नवनाथांनी दिल्या आणि भगवंतांनी त्या नवनाथांनी दिलेल्या वस्तू भगवंताच्या डोळ्यासमोर माणकोजी महाराजांच्या हातामध्ये आलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या बघून भगवंतांनी त्या नवनाथांनी माणकोजी महाराजांना म्हणावं, जोग घेई गोपीचंदाचा, जोगी झालासी काया मने वाचा, तरी वेश आणि बरे त्याचा, माझे मनीचा उल्हास. इतकी अप्रतिम ओवी आहे ही. जोग घेई गोपीचंदाचा. पांडुरंगानी नवनाथांनी माणकोजी महाराजांना सांगावं, हे बोधल्या, या 9 वस्तू तुला दिलेल्या आहेत, आता जोग घे. नवनाथांनी दिलेल्या या 9 वस्तू आहेत. जोग घेई गोपीचंदाचा. या 9 वस्तू घेतल्या. आता जोग घ्यायचा ठरलं. पण हा जोग घ्यायचा कसा? या वस्तू परिधान करायच्या कशा? या वस्तू नेसवायच्या कुणी? बोधलीलांबरीमध्ये या संबंधाने एक ओवी इतकी सुंदर आहे आणि त्याच्यातून माणकोजी महाराजांचा अधिकार काय आहे हे लक्षात येतो. स्वहस्ते जोग नटवित. कुणी नटवित? भगवान स्वतः पांडुरंग परमात्मा. भगवान स्वतः जोग परिधान करायला लावतायत माणकोजी महाराजांना. स्वहस्ते जोग नटवित, ठीकठाक केले योग संमित, मना योग्य जोग देत योगीनाथ स्वहस्ते. स्वतः भगवंतांनी माणकोजी महाराजांना ही जोगाची वस्त्र परिधान करायला लावली. नव्हे स्वतः नटविलं, त्याच्याकरता लागणारी सगळी तयारी केली. आणि मग माणकोजी महाराजांनी तो जोग घेतला. अलख म्हणून जी काही आरोळी केली जाते ती आरोळी केली आणि जोग घेतला. माणकोजी महाराजांनी तो जोग घ्यावा. साक्षात नाथांचा संचार तिथं व्हावा आणि ती जोग पाहण्याकरिता धामणगाव आणि परिसरातल्या अनेकांनी त्या जोगाचं दर्शन घेण्याकरता गर्दी करावी. तिथं त्या कीर्तनामध्ये मेलेल्या एका मुलाला माणकोजी महाराजांनी जिवंत केलं अशी कथा तिथं आलेली आहे. अनेक पुष्कळ कथा आहे. सगळ्या कथा सांगायच्या म्हटलं तर पुष्कळ वेळ जाईल, परंतु साधारणतः ओळख व्हावी या दृष्टीने मी आपल्याला एक एक ठोकताळे फक्त महाराजांच्या चरित्राचे सांगतोय. आज ही एक अद्भुत अशा पद्धतीची जोगाची परंपरा बोधले महाराजांच्या संप्रदायामध्ये आजही सांभाळली जाते. आजही आषाढी आणि कार्तिकी पौर्णिमेला पहाटेच्याला हा जोग घेतला जातो. धामणगावी हा जोग परिधान केला जातो. त्या जोगाचं दर्शन घेण्याकरिता हजारो भाविक पहाटेच्या वेळी धामणगावामध्ये मंदिरामध्ये हजर असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे अशा पद्धतीची ही नाथ संप्रदायाची एक दिव्य परंपरा बोधले महाराजांच्या घराण्यामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. नाथांकडून मिळालेला प्रसाद माणकोजी महाराजांच्या जवळ आहे. एक आध्यात्मिक संपन्न जीवन माणकोजी महाराजांचं दिसून येतं. आता
एकीकडून विरूपाक्ष भारती महाराजांचा असलेला गुरुमंत्र, स्वतः श्री भगवान पांडुरंग परमात्म्याची असलेली पंढरीची वारी, आणि इकडं नवनाथांनी दिलेल्या 9 वस्तू आणि त्याच्यातून घेतलेली आलेली जोगाची परंपरा. आणि म्हणून मला असं अनेकदा असं वाटतं की माणकोजी महाराजांची ही जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये 3ही संप्रदायाचं एकत्रीकरण आहे. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय, अशा 3ही संप्रदायाचं एक समन्वय म्हणून ज्या परंपरेकडे पाहता येईल, ती परंपरा म्हणजे माणकोजी बोधले महाराजांची ही परंपरा आहे महाराजांची. परंतु हे सगळं जरी असलं तरी वारी चुकत नाही बघा. महाराजांनी जशी देवाची वारी कधी चुकविली नाही, तशी संतांची वारी कधी चुकविली नाही. आमच्या परंपरेमध्ये आळंदीची वारी आहेच, त्याचबरोबर पैठणची वारी आहे. माणकोजी महाराजांच्या पैठणच्या वारीचा इतिहास एक फार मोठा आहे. वारकरी संप्रदायामध्ये पैठणची वारीसुद्धा खूप महत्त्वाची वारी सांगितली जाते. संत एकनाथ महाराजांचं चरित्र सगळ्यांच्या घराघरामध्ये पोहोचलेलं चरित्र आहे. आपल्याकडे तर असं सांगितलं जातं की सर्व संतांमध्ये सर्वात जास्त वाङ्मय जर कोणाचं असेल तर ते एकनाथ महाराजांचं आहे. आणि म्हणून एकनाथ महाराजांची एक फार मोठी परंपरा या महाराष्ट्रामध्ये चालत असताना एकनाथांची षष्टीची वारी करायची. आणि म्हणून माणकोजी महाराज षष्टीच्या वारीला एकदा पैठणला निघाले. जात असताना राजोरीचा इतिहास फार छान सांगितला जातो. आपण बीड भागामध्ये जर कधी गेलात तर बीडच्या जवळ एक नवगण राजुरी नावाचं गाव आहे, आणि त्या राजुरीचा एक फार मोठा इतिहास आहे. त्या राजुरीमध्ये माणकोजी महाराज ज्यावेळेस त्या राजुरीमध्ये येतात आणि आल्यानंतर बरोबर अनेक वारकरी आहेत. तिथल्या काही लोकांनी सांगितलं की अहो बोधले महाराज, इथं थांबू नका, कारण इथे एक विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी जर चुकून जरी स्पर्श झाला तर आपल्या अंगाला रक्तपिती येते. अनेकांना गावातल्या लोकांना त्रास झाला आहे, त्यामुळे इथं कोणती वस्ती नाही आहे, इथं थांबू नका. पण माणकोजी महाराजांनी ठरवलं नाही, इथंच थांबायचं नाही. पण तुमच्यातलं कोणी जरी चुकून त्या विहिरीकडे गेलं तर त्यांना त्रास होईल. महाराज म्हटले पांडुरंग बघून घेईल ना. राहिले तिथं. आणि महाराजांनी स्वतः त्या विहिरीला पाण्याला स्पर्श केला. आणि आश्चर्य असं झालं, महाराजांनी स्पर्श केलेल्या त्या विहिरीला त्या गावातली एक स्त्री, रक्तपिती आलेली स्त्री, त्या विहिरीमध्ये सहज पाण्यामध्ये स्पर्श करते तर तिची रक्तपिती निघून जाते. आणि मग मात्र हा चमत्कार सगळ्यांच्या कानावर जातो. ज्यांना ज्यांना त्रास झाला होता ती सगळी मंडळी त्या विहिरीजवळ येतात, आपला पाण्याला स्पर्श करतात, तर लगेच त्यांच्याजवळचा तो रोग नाहीसा होतो. मग मात्र माणकोजी महाराजांचा तिथं मोठा जय जयकार होतो. महाराजांचा खूप मोठा परंपरा, संप्रदाय, शिष्य संप्रदाय तिथं वाढला जातो. आणि काही तिथून महाराज मात्र थांबत नाहीत, मला पैठणला जायचं आहे. पण त्या सर्व भक्त मंडळींनी सांगितलं नाही, इथं आम्हाला काहीतरी आमच्यावर परंपरा चालावी म्हणून तुमच्या काही वस्तू आम्हाला पाहिजे. आमच्याकडे बोधलीलांबरीमध्ये असं वर्णन आलेलं आहे, माळ टोपी पादुका निशान दैवतरूपी तेजाय मान आपुले गावी मठ करून स्थापिली निधान दैवतते, असे वर्णन आमच्याकडे आलेलं आहे. त्यामुळे आपल्या काही वस्तू पादुका तिथं ठेवल्या आणि त्याचीच पूजा आजही तिथं चालते अशी तिथली मंडळी सगळी सांगतात. आणि त्याचबरोबर आणखीन एक तिथली घटना सांगितली जाते, ते म्हणजे तिथे केशव भट नावाचे एक फार मोठे साधू पुरुष, आणि त्या केशव भटांना माणकोजी महाराजांनी गंध तिलक संस्कार म्हणजे त्यांच्या कपाळाला गंध लावला, त्यांच्या कपाळाला बुक्का लावला. आणि माणकोजी महाराजांनी तो गंध लावून, बुक्का लावून सांगितलं तुम्ही पंढरीची वारी करा. त्यामुळे केशव भट्टांना त्यांनी गंध लावला, तिलक संस्कार त्यांच्यावर केला. आणि केशव भट्टांनी ते मनोमन माणकोजी महाराजांचा एक आशीर्वाद म्हणूनच तो स्वीकारला. नव्हे महाराजांचीच परंपरा त्यांनी स्वीकारली. आजही केशव भट्टांची परंपरा, वारकरी संप्रदायातले एक थोर कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूज्य अमृताश्रम स्वामी महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे अमृत महाराज जोशी हे चालवतात. त्यांच्या मुखातून अनेकदा ही कथा मीही ऐकलेली आहे. अनेकदा ती कथा ते स्वतः कीर्तनात अनेक ठिकाणी सांगतात. केशव भट्टांची परंपरा त्यांच्याकडे आहे, म्हणजेच माणकोजी महाराज बोधलेंची परंपरा ते स्वतः मान्य करतात. अशा रीतीने गंध तिलक संस्कार त्या पैठणमध्ये राजुरीमध्ये होतो. आणि मग राजुरीहून पुढं माणकोजी महाराज ही सगळी दिंडी घेऊन पैठणकडे निघतात. त्यामुळे पुढं गेल्यानंतर, पैठणच्या जवळ गेल्यानंतर तिथं एक आणखीन एक अद्भुत घटना सांगितली जाते. ती म्हणजे त्या पैठणमध्ये असलेली जे काही शिवदीन केसरी आहेत, त्यांचा मठ आजही पैठणमध्ये आपल्याला दिसून येतो. तर शिवदीन केसरीनाथांना जेव्हा कळालं
की माणकोजी महाराज बोधले येत आहेत, तेव्हा ते शिवदिन केसरी हे वाघावर बसून महाराजांच्या स्वागताकरता निघाले म्हणे. आणि त्यावेळेस माणकोजी महाराज गरुडावर बसून त्यांच्याकरता पैठणमध्ये आले म्हणे. दोघांची गाठ पडली. अशा पद्धतीची ही कथा आमच्याकडे सांगितली जाते. त्या मठांमध्ये म्हणजे शिवदिन केसरीनाथांच्या मठामध्ये माणकोजी महाराज 1 महिना राहतात असा आमच्याकडे उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ही एक नाथांची परंपरा, नाथांच्या परंपरेची जवळीक याही दृष्टीने आपल्याला या कथेकडे पाहता येण्यासारखं आहे. आणि मग तिथून माघारी धामणगावला माणकोजी महाराज येतात. अशा पद्धतीने माणकोजी महाराजांच्या या जीवनचरित्रामध्ये एक अद्भुत अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घटना, अलौकिक अशा पद्धतीच्या घटना आपल्याला अनेकदा अशा आलेल्या दिसून येतात. माणकोजी महाराजांचं चरित्र हे जसं वेगवेगळ्या चमत्कारांनी भरलेलं चरित्र आपल्याला दिसून येतं, तसं माणकोजी महाराजांच्या चरित्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं तत्त्वज्ञानही अनेक चरित्रातून बाहेर येण्यासारखं आहे. त्यामुळे माणकोजी महाराजांनी केलेले अभंग हे सुद्धा चिंतन करता येण्यासारखे आहेत. महाराजांनी पंढरपूरच्या दिशेने करत असताना मात्र म्हणावं, देह हे पंढरी आत्मा पांडुरंग, नित्य करी संग अहर्निशी, चौदेहाची करोनिया विट, त्यावरी उभा नीट पांडुरंग, मनपुंडलिक आवरोनी धरा, होईल सोयरा पांडुरंग, बोधला म्हणे माझ्या संचिताच्या रेखा, जोडियला सखा पांडुरंग, चौदेहाची करोनिया विट, त्यावरी उभा नीट पांडुरंग. खरं तर हा अभंग आपण जर पाहिला तर या अभंगातलं तत्त्वज्ञान किती आहे पहा ना. देह हे पंढरी आत्मा पांडुरंग, याच्यामध्ये पंढरीचा उल्लेख आणि पांडुरंगाचा उल्लेख देहाच्या संबंधाने करत असताना आपलं शरीर हीच एक पंढरी आहे आणि त्यात असलेलं आत्मतत्व हाच भगवान पांडुरंग परमात्मा आहे. जणू काही ज्ञानोबऱ्यांच्या हरिपाठातला एक हरी आत्मा जीव शिव समा, वायातू दुर्गम न घाली मन, ही स्थिती आपल्याला याच्यातून दिसून आलेली दिसून येते. त्यामुळे चौदेहाची करुणिया वीट म्हणत असताना स्थूल सूक्ष्म कारण ही उपलक्षी जे महाकारण, ते देहचतुष्टयाची आठवण आठविते कोणते ठाई, ही नाथ महाराजांची भागवतातली ओवी या निमित्ताने आपल्याला याच्याकडे पाहता येण्यासारखं आहे. त्यामुळे तत्त्वज्ञान प्रचूर अशा पद्धतीची अभंगाची निर्मिती आणि आलेल्या भोळ्या भाविकांवर कृपाप्रसाद, याच्यातून भक्तिप्रधान आणि ज्ञानप्रधान अशा दोन्ही अंगाने माणकोजी महाराजांचं चरित्र हे एक अतुलनीय अशा पद्धतीचं चरित्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. खरं तर तो काळ तसा पाहायला गेला तर मुस्लिम राजवटीखालचा काळ, त्यामुळे अनेक पद्धतीची मुस्लिम आक्रमणं सातत्याने होत असलेला तो काळ. आपण आरंभालाही माणकोजी महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांचा पराक्रम सांगत असताना काही घटना आपण बोलून गेलेलो आहे. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये जर पाहिलं तर माणकोजी महाराजांच्या या आध्यात्मिक परंपरेमध्ये काही मुस्लिम असलेले सरदार सुद्धा महाराजांचे भक्त झाले अशाही कथा आपल्याला दिसून येतील. ज्या पद्धतीने मल्हारपंत खर्डेकर महाराजांचे भक्त आहेत, ज्या पद्धतीने भजलिंग महाराज हे माणकोजी महाराजांचे भक्त आहेत, त्याच पद्धतीने काही मुस्लिम सरदारांचे सुद्धा उल्लेख आमच्या परंपरेमध्ये दिसून येतात. त्याच्यामध्ये हसन खान नावाचा जो रातंजन परगण्याचा सरदार आहे, त्याची एक फार मोठी कथा आपल्या परंपरेमध्ये, बोधले महाराजांच्या परंपरेमध्ये अनेकदा सांगितली जाते. आणि म्हणून म्हणजे त्याचा कथेचा उल्लेख जरी फार मोठ्या पद्धतीने नाही करता आला तरी मी फक्त संक्षेप रूपाने तुम्हाला सांगून पुढं जाईल. त्याच्या मुलीला असलेला जो महारोग आहे, तो महारोग माणकोजी महाराजांनी नीट केला. माणकोजी महाराजांच्या प्रसादाने त्या मुलीचा महारोग गेला. आणि हे ज्यावेळेस हसन खान पाहतो, हसन खानाला ती प्रचिती येते, तेव्हापासून तो हसन खान माणकोजी महाराजांचा परमशिष्य होतो. आणि म्हणून मग ती गलगल्याची कथा एक प्रसिद्ध आहे, स्वतंत्र कथा वाचण्यासारखी आहे ती गलगल्याची कथासुद्धा. मक्का मदिनेला माणकोजी महाराज जाऊन येतात अदृश्य रूपामध्ये, त्या पोपटाच्या रूपामध्ये, असाही कथाभाग बोधलीलांबरीमध्ये आपल्याला आलेला दिसून येतो. आणि त्यामुळे मुस्लिम समाजाचं आणि बोधले महाराजांचं एक आगळं वेगळं नातं आपल्याला दिसून येईल. तुम्ही धामणगावला आल्यानंतर माणकोजी महाराजांचं मंदिर जर पाहाल तर बाहेरून तुम्हाला असं वाटेल की ही एक मशीदच आहे, वरती अगदी नालसुद्धा आहेत. त्यामुळे आपल्याला असं वाटेल की नाही बाबा आपण एका मशिदीकडेच निघालो की काय असं वाटेल. पण ज्यावेळेस मंदिरात आतमध्ये याल तेव्हा मात्र साक्षात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, साक्षात माणकोजी महाराजांची संजीवन समाधी तिथं आपल्याला दिसेल. फार मोठा भव्य अशा पद्धतीचा परिसर मंदिराचा आपल्याला दिसून येईल. हे याच्या पाठीमागं काय कारण आहे तर याच्या पाठीमागं जी काही मी म्हटलो आपल्याला मागेही संशोधनात्मक पद्धतीने मला आत्ता प्रवचन सांगायचंच नाही आहे, ऐतिहासिक दाखले आत्ता मला तुम्हाला सांगायचेच नाहीत, कारण मला फक्त कथाभाग या प्रवचनमालेतून, या आत्ताच्या सध्या चालू असलेल्या प्रवचनमालेतून मांडायचं आहे.
मी संशोधनात्मक आणि ऐतिहासिक पद्धतीची प्रवचन मला मानकोजी महाराजांच्या चरित्रावरची पुन्हा एकदा करणारच आहे. पण अगोदर कथा तरी आपल्याला कळाल्या पाहिजे ना, मग आपल्याला त्यातलं काही तत्त्वज्ञान, त्यातले संशोधन, त्यातल्या ऐतिहासिक दाखले आपल्याला कळतील. जर आपल्याला कथाच माहीत नसतील तर ते दाखले सांगण्यात आपल्याला काही तात्पर्य राहणार नाही. आणि म्हणून त्याचा एक साधारण आमच्याकडे दाखला असा दिला जातो की हसन खान हा महाराजांचा शिष्य झालेला आहे आणि त्यामुळे मुस्लिम आणि हिंदू यांचं एक ऐक्य मानकोजी महाराजांच्या मंदिरातून आजही दाखवलेलं आपल्याला दिसून येत आहे. आजही आमच्या परंपरेमध्ये जो काही चौबदार असतो, पाठीमागे कीर्तनात असेल, दिंडीत जो चौबदार असतो, तो चौबदार मुस्लिम समाजाचाच असावा किंवा असला पाहिजे किंवा आहेच, हाच दंडक धामणगावामध्ये आजही आम्ही सांभाळला जातो आमच्या परंपरेमध्ये. हे किती मोठं वैभव आहे आणि आज 350 वर्ष झालं सुद्धा या परंपरा किती टिकून ठेवलेल्या आहेत हे वाखाणण्याजोगं आहे. आणि म्हणून अशा पिढ्यानपिढ्या 10-11 पिढ्या झालं या परंपरा आपल्याकडे चाललेल्या अशा दिसून येतात. आणि म्हणून मानकोजी महाराजांच्या या चरित्रामध्ये एक समन्वयवादी मानकोजी महाराजांचं चरित्र असं म्हणून महाराजांच्या चरित्राकडे आपल्याला पाहता येईल. त्यामुळे ज्या पद्धतीने इथं कोणत्याही पद्धतीचा जातीचा भेद नाही. मला तुकाराम महाराजांची ती भाषा फार डोळ्यासमोर येते. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन, पडता जड भारी नेमा नटळी निर्धारी. याच्यातलं शेवटचं प्रमाण महत्त्वाचं आहे. तुका म्हणे याती होका तयाची भलती. कोणीही असेल तो महाराजांचा परमभक्त आहे. महाराजांच्या जवळ आल्यानंतर त्याच्याबद्दलचा कोणताही जातीपातीचा विचार नाही आहे. त्यामुळे विविध पद्धतीची शिष्य परंपरा महाराजांची आपल्याला असलेली दिसून येईल. ज्या पद्धतीने मुस्लिम समाजातले भक्त हे महाराजांच्या जवळ सरदार महाराजांचे भक्त होतात, तसं एक गोपाळबोध माळगावकरांची पण फार मोठी कथा आहे मानकोजी महाराजांच्या परंपरेमध्ये. गोपाळबोध माळगावकर, आपण जर कोकणामध्ये सावंतवाडीकडे गेलात तर तिथे एक माळगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे सावंतवाडीच्या जवळ. आणि त्या मळगावला एक अत्यंत भव्य अशा पद्धतीचं समाधी मंदिर आहे. ते कोणाचं आहे म्हणून जर तिथं विचारलं तर तुम्हाला नाव समोर येईल, गोपाळबोध असं नाव येईल. आता इथला बोध शब्द आणि नाव गोपाळ याची एक स्वतंत्र कथा आहे. एक थोडक्यात बोलायचं झालं तर हे कोकणातले, त्यांचा गावाचा याचा इतिहास मोठा आहे, परंतु साधारण मला मांडायचं आहे. मी म्हटलं ना, भजलिंग महाराज असतील, मल्हारपंत खर्डेकर असतील, लाडी कळवातीन असेल किंवा गोपाळबोध माळगावकर, या सगळ्यांची चरित्र एक अद्भुत चरित्र आहेत मानकोजी महाराजांच्या या जीवनचरित्राच्या संबंधाने. आणि गोपाळ महाराज खरं तर लहान असणारा हा गोपाळ म्हणजे अगदी 1-2 वर्षाचा, वडील वारले. त्याच्या आईने, गोपाळ महाराजांच्या आईने त्या गोपाळाला घेऊन परशुरामाच्या ठिकाणी ती गेली. आपल्याला चिपळूणच्या जवळ भव्य परशुरामाचं स्थान आहे पहा. आणि गोपाळाच्या आईने गोपाळाला परशुरामाच्या चरणावर समर्पित केलं आणि सांगितलं, परशुरामा, अरे मी एक अबला स्त्री, पती वारले, गरिबी परिस्थिती माझी, कसं शक्य आहे माझ्याकडून याचा संगोपन करणं? कोणत्या पद्धतीने मी संगोपन करू? काहीच नाही माझ्याकडे. त्याच्यावर लागणारे संस्कार, ब्राह्मण कुटुंबातलं हे गोपाळ महाराज, त्याच्यावर करावे लागणारे 16 संस्कार, अगदी उपनयन संस्कारसुद्धा करणे इतकी माझी ऐपत नाही आहे. कसा माझ्याकडून याचा सांभाळ होणार? नको, हा मुलगा तुला समर्पण म्हणून गोपाळाला परशुरामाच्या चरणावर समर्पित केलं. मी माझं आयुष्य संपून टाकते आणि तुला याचं काय करायचं ते कर, असं म्हणून जेव्हाळेस गोपाळाची आई परशुरामाच्या जवळ डोळ्यातून अश्रू काढते, ढसढसा रडते, भगवान श्री परशुरामानी गोपाळाच्या आईला दृष्टांत दिला आणि सांगितलं, बाई काळजी करू नको, तुझ्या मुलाची सगळी व्यवस्था झालेली आहे. करतो नाही, झालेली आहे. शब्द किती महत्त्वाचे आहेत बघा. तुझ्या मुलाची व्यवस्था झालेली आहे, विधिलिखित ठरलेली आहे. आईला तिच्या गोपाळाच्या आईला आधार आला. झालेली आहे, हो. काय केली देवा भगवंता व्यवस्था? फक्त तुला एक काम करायचं आहे. काय करायचं? काही नाही, गोपाळाला घेऊन पंढरपूरला जा. कुठं जाऊ तिथं? कोण आहे तिथं माझं ओळखीचं? नाही, तू काही करू नको, फक्त गोपाळाला घेऊन पंढरपूरला जा, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जा. त्याच्याकरिता त्याचा संगोपन करण्याकरता एक साधू तिथं वाटच बघतोय, बसलेला आहे. तो फक्त तो कधी येतोय, तू कधी गोपाळाला घेऊन येते तिची वाट बघतोय. मनामध्ये संशयही येतोय आणि एकीकडून आनंदही होतोय. गोपाळाच्या आईला संशय असा येतोय की असं कुठं असतं का?
माझ्या मुलाचा सांभाळ करणारा कुणीतरी एक फकीर साधू तिथं बसलाय म्हणून हा परशुराम भगवान परशुराम सांगतात, असं कुठं होतं का? पण भगवान परशुराम सांगतायत म्हटल्यानंतर याच्यात काहीतरी अर्थ असला पाहिजे, ह्या मनातही निश्चय येतोय. द्विधा मनस्थितीत असलेली गोपाळाची आई धाडस करते आणि परशुरामाच्या तिथून म्हणजे चिपळूणहून गोपाळाला घेऊन चालत 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 पंढरपूरला येते. पंढरपूरला आली, चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान करून पुंडलिकाच्या मंदिराच्या जरा पुढं कुठंतरी एके ठिकाणी अशी गोपाळाला घेऊन उभा राहिलेली होती. आणि त्याच वेळेस मानकोजी महाराज त्या वाळवंटामध्ये रामकृष्ण हरिभजन करत येत होते आणि अगदी लांबून त्यांनी त्या गोपाळाला आणि गोपाळाच्या आईला पाहिलं आणि हाक मारली, गोपाळा इकडे ये. त्या बाईला आश्चर्य वाटलं, माझ्या मुलाचं नाव गोपाळ आहे हे या बाबाला कसं कळालं कुणास ठाऊक. इकडे ये म्हटल्यानंतर धाडस करून गोपाळाची आई गोपाळाला घेऊन त्या साधूजवळ गेली. मानकोजी महाराजांनी गोपाळाला जवळ केलं, डोक्यावरून हात फिरवला, गोपाळाच्या आईकडे पाहिलं आणि सांगितलं, चिपळूण परशुरामांनी पाठवलं आहे. बरोबर आहे की नाही? ज्याच्याकडे पाठवलं आहे तो मीच आहे, मीच वाट बघत होतो, कधी हा गोपाळ येतो याची वाट पाहत होतो. मग मात्र त्या गोपाळाच्या आईच्या डोळ्यातून ढळढळा अश्रू यायला लागले. तिनं साष्टांग दंडवत मानकोजी महाराजांना घातला. माझं जीवन धन्य झालं, माझ्या मुलाची चिंता आता मिटली. त्याची पारमार्थिक उन्नती करण्याकरता साक्षात भगवंतानीच ही योजना केलेली तिच्या लक्षात येते. पांडुरंगाचं दर्शन घेते, मानकोजी महाराजांचं दर्शन घेते, आपल्या गावी निघून जाते. लहान असलेल्या 2 वर्षाच्या गोपाळाला घेऊन मानकोजी महाराज पंढरपूरहून धामणगावला येतात आणि धामणगावला आल्यानंतर मानकोजी महाराज त्याच्यावर सांभाळ करत असताना 8 वर्षाचे झाल्यानंतर उपनयन संस्कारसुद्धा मानकोजी महाराजांनी गोपाळाचे करावे आणि उपनयन संस्कार झाल्यानंतर गुरुमंत्र उपदेश द्यावा. गोपाळांनी अतिशय निष्ठेने सेवा मानकोजी महाराजांची करावी आणि त्याच गोपाळांनी पुढं हा बोधले महाराजांचा संप्रदाय कोकणामध्ये वाढवावा. जात असताना गोपाळांनी जे मानकोजी महाराजांचं चरित्र लिहिलं आहे तेच हे अष्टक चरित्र आहे, जे आमच्याकडे म्हटलं जातं. मी अनेकदा बोलतो ते अष्टक चरित्र. त्या 8 मराठी श्लोकामध्ये जणू काही मानकोजी महाराजांचं संपूर्ण चरित्र भरलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे गोपाळ बोध माळगावकरांवर ही मानकोजी महाराजांची अशा पद्धतीची कृपा झालेली आपल्याला दिसून येते. आणि अशा शेवटी गोपाळांनी आपल्या गुरूंचं नाव पुढं लावलं आणि म्हणून बोध, गोपाळ बोध हे जे आहे ना ते गुरूंचं नाव आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये शिष्य हे आपल्या गुरूंच्याच नावाने ओळखले जायचे. आपण जसं अलीकडे वडिलांचं नाव लावतो तसं पूर्वीपासून अध्यात्म परंपरेमध्ये मात्र त्या गुरूंच्या नावाने त्या शिष्याची ओळख असलेली आपल्याला अनेक मठही तशा पद्धतीची पंढरपुरात आजही आपल्याला पाहायला मिळतात. असो, पण अशा पद्धतीने मला एक वैशिष्ट्य आणखीन एक मानकोजी महाराजांच्या चरित्रातलं एक आपल्यासमोर मांडून या प्रवचनाच्या उपसंहाराकडे यायचं आहे. ते म्हणजे मानकोजी महाराजांचे मुख्य 5 परमशिष्य आमच्याकडे सांगितले जातात. त्याच्यामध्ये मानकोजी महाराजांचाच मुलगा यमाजी महाराज हा परमशिष्य. मानकोजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे आपण भजलिंग महाराजांचं चरित्र पाहिलं, भजलिंग महाराज, मल्हारपंत खर्डेकर, त्याचबरोबर लाडी कळबातीन आणि मग हे गोपाळबोध माळगावकर. तर या 5ही शिष्य जे आहेत त्यांच्या संजीवन समाधी आहेत. त्यामुळे महाराजांची तर संजीवन समाधी आहे, तो इतिहास आपण पाहणारच आहोत, पण यांच्या 5ही शिष्यांचे संजीवन समाधी आहेत. मल्हारपंतांची खर्ड्याला समाधी आहे, भजलिंग महाराजांची करकमला समाधी आहे, यमाजी महाराज आणि लाडू कळवातील या दोघांचीही समाधी धामणगावामध्येच आहे आणि गोपाळ महाराजांची बोध माळगावकरांची समाधी मळगावला सावंतवाडीला संजीवन समाधी आहे. आजही तिथून कार्तिकीला गोपाळबोध माळगावकरांची फार मोठी दिंडी पालखी इथं पंढरपूरला वारीला येत असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे हा एक अद्भुत अशा पद्धतीचा इतिहास महाराजांच्या या परंपरेमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे मानकोजी महाराजांची ही परंपरा अशा पद्धतीने अखंड चालू आहे. आयुष्य, वृद्धापकाळ आणि आयुष्य आता जवळ आलं, आयुष्य कळसासी आले, अशीच भावना काही मानकोजी महाराजांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे महाराजांना असं वाटतं की आता आपण थांबलं पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी आपल्या जरी चालू आहेत तरी आता ज्याच्या त्याच्यावर जबाबदारी देऊन आता आपण थांबलं पाहिजे. तो महाराजांचा जो काही निर्याणाचा प्रसंग आहे त्याचा 1-2
पद्धतीने आपल्याला निर्याण प्रसंगाचा विचार करायचा आहे. आज इथंच थांबू. महाराजांच्या निर्याणाचं प्रसंग आणि त्याच्यामध्ये भागीरथीचा असलेला अधिकार, ते 2 महत्त्वाच्या घटना आणि महत्त्वाच्या कथा आहेत त्याच्यामध्ये. त्याचा विचार आपण उद्या करू. रामकृष्ण हरी. मानकोज बोधराज 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 मानकोज बोधराज.